हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर आता तुम्ही म्हणाल की बया असा अवतार घेऊन कशाला आमच्या पुढं आली, तर तुम्हाला मी आमच्याकडचा पाऊस दाखवायसाठी आलेले आहे. इतका छान पाऊस पडत आहे. हव्यात असा तिसा तसा असा वाकडा तिकडा असा मिक्स होत चालला आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला दाखवते बघा. हा बघा कसा वाकडा तिकडा इकडून तिकडून तिकडून इकडून इकडून तिकडून चालला आहे. छान पाऊस पडते. हा तर आमच्या गावाकडचा तिसरा पाऊस आहे. याच्या आधी दोनदा पाऊस येऊन गेला आणि तो पण चांगला भारीच होता पाऊस. आणि आजचा पण भारीच आहे. असं बघा ना वरती कसं दिसतंय. हवा चालली ना, हव्यानं अजून अजून वेगळंच दिसतंय. बघा पाऊस कसा चालला आहे हव्याने दूर दूर. आभाळाचा आवाज. तरी नशीब इकडच्या साईडला असं गर्जन तेवढं होत नाही. गावाकडच्या साईडला तर बापरे, झाडं पडतात. एवढं पाऊस असतो गावाकडं वेगळाच. बघा तुम्ही तिकडं बघत असेल तर कसा हवेच्या दिशेनं पाऊस चाललाय. बघा दिसत असेल तुम्हाला, व्हिडिओमधून समजत असेल तर कसला भारी पाऊस चालू आहे. तसंही आमच्या बोरचं पाणी कमीच झालं होतं, पाण्याची गरज होतीच. जमीन पण तृप्त झाली आज पाणी पिऊन. तिला पण भारी वाटत असेल. तिकडचं तर काही दिसेनाच झालंय. ते बघा एवढा जोरानं पाऊस सुरू आहे, तिकडचं तर काही दिसतच नाही आहे. पूर्ण लपले पावसामध्ये. थोडं तरी इकडे ढग होते पांढरे, आता पूर्ण काळे ढग पडले आणि खूप पाऊस सुरू झाला आहे. आता तुमच्या इकडच्या साईडला पाऊस चालू असेल तर मला कमेंट करा बरं का, आमच्याकडे पाऊस चालू आहे म्हणून. आमच्या इकडे तर भरपूर पाऊस चालू आहे. आणि मला आता असं वाटतं रोज सायंकाळचाच पाऊस यावा, दिवसभराचा नाही, सायंकाळचाच. असाच रोज ह्याच टायमाला आला तर बरं होते. कपडे बिपडे मस्त धुतलेले वाढतात आणि नंतर येत जाऊ पावसानं. माझा आता कॅमेरा मोबाईलचा एवढा खास नाही आहे, नाही तर इतका भारी पाऊस दिसला असता माझ्या व्हिडिओमध्ये. बापरे किती जोरानं हवा येते बघा. असं वाटतं की झाडं पडतात की काय, तर जोरानं पाऊस चालू आहे. मला तर असं वाटतं जाऊन पावसात नाचावं, पण काय ना, आता आपली वय नाही राहिली. वय म्हणजे काय, मी अगदी म्हातारी नाही झाले, पण पावसात गेले की डोकं दुखतंय, कंबर दुखती, पाठ दुखतंय, आमकं दुखतंय, तमकं दुखतंय, सुरू होतंय माणसाचं. काय करावं आता. घरातून काही मनाई नाही आपल्याला, पण आपल्या जीवावर कशाला घ्यायचं ना आजार. पण असं वाटतं आता पावसात भिजायला नको वाटते. पहिले तर खूप भिजायचे मी पावसामध्ये. अगदी कामावरून घरी जायचं असलं ना, पावसात भिजत भिजतच जायचं. इतकी मज्जा यायची. ते म्हणतात ना, बालपण देगा देवा, मिळे साखरेचा मेवा. पण आता काय करता. इतका छान पाऊस चालू आहे. पावसाचा आवाज, हव्याचा आवाज. वरती बघा झेंडा फडफड 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 फड करते. दिसते का तुम्हाला? बघा गॅलरीमध्ये तर लई जोरात चालू असेल. तुम्हाला गॅलरी दाखवते मी. काहीतरी उडतंय बरं का. ओ भगवंता, घरात पाऊस आला. बघा माझं लक्ष मोबाईलमध्ये आणि बघा कसं पाऊस आलं इकडं आमच्या घरात. या कुठल्या पण दिशेने येतंय ना, त्याच्यामुळे हा पाऊस घरात शिरते आता. आणि या साईडने आला की येतच पाऊस. लाईट पण गेली. तसं काही लाईटचा काय प्रॉब्लेम नाही आम्हाला, इन्व्हर्टर असल्यामुळं. पण भारी हा. झाडं जमीन तृप्त झाली आहेत पाणी पिऊन. तरी पुढं गेला बरं का खूप पाऊस. म्हणजे ढगं पुढं गेली ना, पाऊस थोडा कमी झाला. सुरुवातीला खूप होता सुरुवातीला. बायकाच्या चपला बिपला उडून चालल्यात. तर चलो व्हिडिओ थांबवते इथेच, कारण की मला आता पावसाला बघायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.